हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स ह्या चॅप्टरमधील काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स कव्हर करणार आहोत. हे प्रॉब्लेम्स तुम्हाला नीट आणि CET सारख्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत तुम्ही नक्की बघा. Our first problem is, if there are 4 microspore mother cell in the anther, how many pollen grains will be formed? Options are 4, 8, 16 and 24. गिवन प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 मायक्रोस्पोर मदर सेल प्रोव्हाइड केलेले आहेत. सो सगळ्यात अगोदर आपण 4 मायक्रोस्पोर मदर सेल या ठिकाणी मेन्शन करूया. आणि ह्या सर्व मायक्रोस्पोर मदर सेल ह्या अँथरमध्ये प्रेझेंट आहेत. तर या मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती पोलन ग्रेन्स फॉर्म होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला अगोदर एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती पोलन ग्रेन्स तयार होतात हे माहिती असणं गरजेचं आहे. 1 मायक्रोस्पोर मदर सेल गिव्स टोटल 4 मायक्रोस्पोर्स. मायक्रोस्पोर मीन्स पोलन ग्रेन. सो एक मायक्रोस्पोर मदर सेल आपल्याला बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस 4 मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस करून देते. सो ह्या प्रॉब्लेममध्ये जर टोटल 4 मायक्रोस्पोर मदर सेल असतील तर त्यापासून किती पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या ठिकाणी आपण 4 मायक्रोस्पोर मदर सेल कन्सिडर करूया. सो ह्या 4 पासून बट ऑफकोर्स जर एकापासून 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस होत असतील तर 4 मायक्रोस्पोर मदर सेल्स पासून टोटल 16 मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होतील. त्यामुळे आपली करेक्ट चॉईस ऑप्शन C आहे, दॅट इज 16. Our second problem is, if there are 24 microspore mother cell, then how many meiotic divisions are required to produce 576 haploid microspores? The options are 24, 48, 96 and 144. Given problem मध्ये आपल्याला 576 मायक्रोस्पोर्स दिलेले आहेत आणि हे प्रोड्यूस करण्यासाठी 24 MMC म्हणजेच मायक्रोस्पोर मदर सेल्स सुद्धा दिलेले आहेत. आणि या ठिकाणी 24 मायक्रोस्पोर मदर सेल 576 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी किती मिओटिक डिव्हिजन्स दाखवतात हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की 1 MMC एक मिओटिक डिव्हिजन केल्यानंतर टोटल 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करतात. त्यामुळे 576 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी किती मिओसिस लागतील आपण ते काढणार आहोत. सो 576 ह्या नंबरला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला टोटल नंबर ऑफ मिओसिस मिळू शकतात. सो 4 ने याला डिवाइड केलं असता आपला आन्सर येतं 144 meiotic divisions. So in this way we can calculate the total number of meiotic divisions required to produce 576 microspore from 24 microspore mother cells. Our third problem is, how many pollen mother cells will undergo meiotic divisions to produce 64 pollen grains? Options are 4, 8, 16 and 32. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल 64 पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करायचे आहेत. आणि हे पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करण्यासाठी किती पोलन मदर सेल्स म्हणजेच मायक्रोस्पोर मदर सेल लागणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं आहे की 1 MMC प्रोड्यूसेस 4 पोलन ग्रेन्स. सो टू प्रोड्यूस 64 pollen grains, how many MMC will required? So instead of 4 we will write here 64. So 64 pollen grains प्रोड्यूस करण्यासाठी किती MMC लागणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी या नंबरला तुम्हाला सिम्पली 4 ने डिवाइड करायचं आहे. सो 64 ला 4 ने डिवाइड केला असता आपला आन्सर येतं 16. सो टू प्रोड्यूस 64 pollen grains 16 pollen mother cell will be required.
सो अशा पद्धतीने तुम्ही MMC कॅल्क्युलेट करू शकतात, पोलॉनग्रेन्स कॅल्क्युलेट करू शकतात किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या मिओटिक डिव्हिजन्स आहेत त्यासुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इफ देअर आर 1280 मायक्रोस्पोर इन टेट्रालॉक्युलर अँथर, then how many MMC are present in each pollen sac? Options are 80, 160, 240 and 320. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल 1280 मायक्रोस्पोर दिलेले आहेत. 1280 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी एक टेट्रालॉक्युलर अँथर आहे की जो वर्क करत आहे. टेट्रालॉक्युलर मीन्स ज्याच्यामध्ये 4 पोलन सॅक असतात, अशा अँथरला टेट्रालॉक्युलर अँथर असं म्हणतात. सो या 4ही पोलन सॅक मध्ये प्रेझेंट असलेल्या MMC आपल्याला टोटल 1280 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करून देत आहेत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की प्रत्येक पोलन सॅकमध्ये किती MMC आहेत. सो हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की 1 MMC प्रोड्युसेस 4 मायक्रोस्पोर्स. सो या ठिकाणी टोटल नंबर ऑफ मायक्रोस्पोर्स आहेत 1280. 1280 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी या नंबरला जर आपण 4 ने डिवाइड केलं सो आपल्याला MMCचे नंबर मिळू शकतात, दॅट इज 320 MMC. सो काही जण 320 असा ऑप्शन सिलेक्ट करून आन्सर सबमिट करतील, पण ते रॉंग असणार आहे, कारण या 320 MMC या 4ही पोलन सॅकच्या मिळून आहेत. त्यामुळे 320 MMC आल्यानंतर ह्या व्हॅल्यूला आपल्याला पुन्हा एकदा 4 ने डिवाइड करायला लागणार आहे. त्याचं रिझन असं आहे की या ठिकाणी 4 पोलन सॅक आहेत की या 4ही पोलन सॅकची मिळून MMCची व्हॅल्यू जी आहे 320 आहे. जर 4 पोलन सॅकमध्ये 320 MMC असतील तर एका पोलन सॅकमध्ये किती MMC आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या नंबरला 4 ने डिवाइड करायला लागेल. सो ते डिवाइड केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आहे 80. सो एका पोलन सॅकमध्ये टोटल 80 MMC असतील की जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. काही विद्यार्थी घाईघाईमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करत असताना 320 असं आन्सर सबमिट करतील, पण तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे आणि प्रॉब्लेम प्रॉपरली रीड करायचा आहे की प्रत्येक पोलन सॅकमध्ये किती MMC आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागलं आहे. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन हा 80 असणार आहे, दॅट इज ए. इफ मेगास्पोर मदर सेल हॅज 24 क्रोमोझोम्स, then how many chromosomes are present in endosperm? Options are 18, 36, 12 and 24. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मेगास्पोर मदर सेलमध्ये टोटल 24 क्रोमोझोम्स आहेत असं दिलेलं आहे. तर एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम असतील हे कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. सो ती व्हॅल्यू आपल्यासाठी अननोन असणार आहे. या ठिकाणी अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला MMC असो किंवा एंडोस्पर्म असो याची प्लॉइडी लेवल माहिती असणं गरजेचं आहे. प्लॉइडी लेवल मीन्स त्यामध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोमचे सेट प्रेझेंट आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. मेगास्पोर मदर सेल ही डिप्लॉइड असते आणि तिच्यामध्ये टोटल 24 क्रोमोझोम्स आहेत. त्यामुळे Nची व्हॅल्यू ही 24/2 असणार आहे. हा 2 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे जाताना तो डिवाइड होईल. सो आपल्यासाठी Nची व्हॅल्यू ही 12 असणार आहे. सेकंड थिंग, आपल्याला एंडोस्पर्मचे नंबर ऑफ क्रोमोझोम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड असतो, त्यामुळे Nची व्हॅल्यू आपल्याला 12 अशी पुटअप करायला लागेल. सो या ठिकाणी मी यांच्या ठिकाणी 12 पुटअप करत आहे. सो आवर फायनल आन्सर विल बी 36. सो एंडोस्पर्ममध्ये टोटल 36 क्रोमोझोम्स असतील. इफ रूट सेल हॅज 14 क्रोमोझोम्स, देन हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन सिनर्जिड्स? ऑप्शन्स आर 7, 14, 21 अँड 28. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रूट सेल प्रोव्हाइड केलेली आहे की जिच्यामध्ये टोटल 14 क्रोमोझोम्स आहेत आणि त्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला सिनर्जिड्समध्ये किती क्रोमोझोम्स असतात हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ती व्हॅल्यू आपल्यासाठी अननोन असणार आहे. रूट सेल ही डिप्लॉइड असते, त्यामुळे आपण तिला 2n असं रिप्रेझेंट करणार आहोत. 2n will be equal to 14. Therefore, n will be equal to 14/2, that is 7 chromosomes. आपल्याला सिनर्जिडसाठी ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सिनर्जिडची प्लॉइडी लेवल असते सिंगल N
की जी 7 आहे, त्यामुळे आपली करेक्ट चॉईस ही 7 क्रोमोझोम असणार आहे. कारण सिनर्जिडचं नेचर हे हॅप्लॉइड असतं, त्यामुळे आपण त्याला सिंगल एन असं रिप्रेझेंट करणार आहोत. आणि एनची व्हॅल्यू ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केली आहे की जी 7 आली आहे, त्यामुळे फर्दर कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. सिनर्जिड्समध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स 7 असतील. इफ द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ प्लांट आर 24, then calculate the number of chromosomes in pollen grains, integument and endosperm. ऑप्शन्स तुम्ही रीड करू शकता. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रोव्हाइड केले आहेत, त्यामुळे 2n ची व्हॅल्यू ही आपल्यासाठी 24 असणार आहे. त्यावरून आपण n ची व्हॅल्यू सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेट करूया. सो n विल बी इक्वल टू 24/2 दॅट इज 12. प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 पार्ट्समध्ये असलेले क्रोमोझोम्स कॅल्क्युलेट करायचे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे पोलन ग्रेन, की जो हॅप्लॉइड असतो, त्यामुळे सिम्पली याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स 12 असतील, कारण यांची व्हॅल्यू आपल्यासाठी 12 आलेली आहे. सेकंड थिंग इंटेग्युमेंट. इंटेग्युमेंट्स ह्या डिप्लॉइड असतात, त्यामुळे ही व्हॅल्यू डबल होईल. सो 2 इंटू यांची व्हॅल्यू 12 आली आहे, त्यामुळे इट विल बी 24. अँड लास्ट वन इन एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हा ट्रिपलॉइड असतो, त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती ट्रिपल होणार आहे. सो 3 इंटू 12 दॅट इज 36 क्रोमोझोम. प्लांटमध्ये पोलन ग्रेनमध्ये 12 क्रोमोझोम्स असतील, इंटिग्युमेंटमध्ये 24 क्रोमोझोम्स असतील, तर एंडोस्पर्ममध्ये 36 क्रोमोझोम्स प्रेझेंट असतील. त्यामुळे आपली करेक्ट चॉईस ही ए ऑप्शन असणार आहे. हाऊ मेनी मिओटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 200 सीड्स? ऑप्शन्स आर 200, 250, 300 अँड 350. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल 200 सीड्स फॉर्म करायचे आहेत. ते फॉर्म करण्यासाठी किती मिओटिक डिव्हिजन्स लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करायला लागलं आहे. हा प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर सीड कसे फॉर्म होतात हे सगळ्यात अगोदर समजून घेऊया. सीड फॉर्म होण्यासाठी मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर या दोघांची गरज असते. मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर हे हॅप्लॉइड असतात. या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर सगळ्यात अगोदर झायगोट फॉर्म होतो, की जो डिप्लॉइड असतो. आणि या झायगोटची डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यापासून एम्ब्रिओ फॉर्म होतो. एम्ब्रिओ हा सीडच्या आतमध्ये असतो, त्यामुळे या प्रॉब्लेममध्ये आपण एम्ब्रिओलाच सीड असं कन्सिडर करणार आहे. गिव्हन प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल 200 सीड्स फॉर्म करायचे आहेत, त्यामुळे नंबर ऑफ झायगोटसुद्धा 200च असणार आहेत. पण 200 झायगोट फॉर्म करण्यासाठी मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर आपल्याला इंडिव्हिज्युअली 200 लागणार आहेत. सो ज्यावेळेस 200 मेगास्पोर आणि 200 मायक्रोस्पोर फ्यूज होतील, त्यावेळेस आपल्याला 200 सीड्स फायनली जाऊन मिळणार आहेत. तर या ठिकाणी 200 मेगास्पोर प्रोड्यूस करण्यासाठी किती मेगास्पोर मदर सेल लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करूया. तसेच 200 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा किती मायक्रोस्पोर मदर सेल लागणार आहेत ते पण कॅल्क्युलेट करूया. MMC जरी दोघं ठिकाणी सेम लिहिलेलं असलं तरी या ठिकाणी तुम्हाला MMCचा मिनिंग मेगास्पोर मदर सेल असं घ्यायचा आहे, कारण की या ठिकाणी आपण मेगास्पोर प्रोड्यूस करतो आहोत आणि या ठिकाणी मायक्रोस्पोर मदर सेल घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, 1 मेगास्पोर मदर सेल ही आपल्याला फक्त एकच मेगास्पोर प्रोड्यूस करून देते, तर 1 मायक्रोस्पोर मदर सेल आपल्याला 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करून देते. जर तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर आणि डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर हे टॉपिक जर प्रॉपरली लर्न केले असतील तर त्यामध्ये आपण हे शिकलो आहोत की 1 मायक्रोस्पोर मदर सेल प्रोड्युसेस 4 मायक्रोस्पोर, while 1 मेगास्पोर मदर सेल प्रोड्युसेस ओनली 1 मेगास्पोर. सो 200 मेगास्पोर प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला 200 टाइम्स मिओटिक डिव्हिजन करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला 200 मेगास्पोर मिळतील. आणि 200 मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला टोटल 50 टाइम मिओटिक डिव्हिजन करावं लागेल. या ठिकाणी 50 असा आन्सर का येत आहे? कारण 1 मायक्रोस्पोर मदर सेल प्रोड्युसेस 4 मायक्रोस्पोर. So to produce 200 microspore we need only 50 meiosis. So 200 टाइम्स मिओटिक डिव्हिजन्स करावे लागणार आहेत. या ठिकाणी 50 मिओटिक डिव्हिजन्स करावे लागणार आहेत. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला 200 मायक्रोस्पोर आणि 200 मेगास्पोर मिळतील. सो
200 मिओटिक डिव्हिजन्स मेगास्पोर प्रोड्यूस करण्यासाठी आणि 50 मिओटिक डिव्हिजन्स मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी लागल्यामुळे आपण या दोघांची ॲडिशन करूया. सो 200 + 50 हे जर ॲड केलं तर 200 सीड्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला टोटल 250 टाइम्स मिओटिक डिव्हिजन्स करावं लागणार आहे. त्यामुळे आपली करेक्ट चॉईस असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड, दॅट इज 250. Our last problem is total number of meiotic divisions required to produce 100 wheat grains are 75, 100, 125 and 150. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल 100 व्हीट ग्रेन्स फॉर्म करायचे आहेत. 100 व्हीट ग्रेन्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला 100 झायगोटची गरज असणार आहे. 100 झायगोट्स फॉर्म करण्यासाठी 100 मायक्रोस्पोर्स तर 100 मेगास्पोर्स लागतील. मायक्रोस्पोर हे मायक्रोस्पोर मदर सेलपासून फॉर्म होतात, तर मेगास्पोर्स हे मेगास्पोर मदर सेलपासून फॉर्म होतात. 1 मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस केल्यानंतर टोटल 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करते, तर 1 मेगास्पोर मदर सेल मिओसिस केल्यानंतर 1 मेगास्पोर प्रोड्यूस करते. सिमिलरली 100 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करण्यासाठी मायक्रोस्पोर मदर सेलला टोटल 25 टाइम्स मिओसिस परफॉर्म करावं लागेल, कारण 1 मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस केल्यानंतर 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करतील, त्यामुळे नंबर ऑफ मिओसिस रिड्यूस होतील. पण 1 मेगास्पोर मदर सेल मिओसिस केल्यानंतर फक्त एकच मेगास्पोर प्रोड्यूस करते, त्यामुळे 100 मेगास्पोर प्रोड्यूस करण्यासाठी या ठिकाणी 100 टाइम्स मिओसिस परफॉर्म करावं लागणार आहे. जेव्हा 100 मिओसिस ह्या ठिकाणी परफॉर्म होईल आणि 25 मिओसिस ह्या ठिकाणी परफॉर्म होईल, तेव्हा कुठे जाऊन 100 मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर फॉर्म होतील, की जे पुढे जाऊन 100 झायगोट फॉर्म करतील आणि अल्टिमेटली 100 व्हीट ग्रेन्स तयार होतील. सो याचाच अर्थ 100 व्हीट ग्रेन्स प्रोड्यूस करण्यासाठी 100 + 25 मिओसिसची गरज आहे. म्हणजे आपली करेक्ट चॉईस असणार आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज 125 टाइम्स मिओसिस इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 100 व्हीट ग्रेन्स. सो अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओमध्ये कव्हर केलेले प्रॉब्लेम तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सजेशन्स, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला त्या मेन्शन करू शकता.